का घराण्याचं नाव बदनाम करताय? कशासाठी? एवढं काय सोनं लागलं त्या मुलीला? तिच्यासाठी तुम्ही स्वतःची माणसं, स्वतःचं घरदार सोडलं? अहो, टीव्हीने रचलेला डाव आहे, त्यात एवढा सहजपणे अडकलात तुम्ही? सगळं जग हसतंय तुम्हाला. राजे शिर्क्यावर त्याचा विसर पडला की काय तुम्हाला? तेच नाव आम्हाला विसरायचंय भैयासाहेब, आणि स्वतःच्या मेहनतीने आम्हाला आमचं अस्तित्व सिद्ध करायचंय. निव्वळ मूर्खपणा आहे. का त्या म्हाताऱ्याच्या नादी लागलाय कोण जाणे? अहो, तुमच्या अशा वागण्यामुळे साईमा आजारी पडल्यात. खाणं पिणं सोडलंय त्याने. आमच्यासाठी नाही, पण निदान साईमांसाठी तरी घरी परत या. ते शक्य नाही भैयासाहेब. निदान त्या देवयानीला तरी विसरा. साईमांसाठी तरी तिच्याशी असलेलं नातं तोडा. आम्हाला साईमांची घुसमट पाहवत नाही. ही तुमची चूक आहे भैयासाहेब. या गोष्टीला तुम्ही जबाबदार आहात. आणि साईमांना आमची काळजी केव्हापासून वाटायला? आजही तुम्ही आम्हाला इथे भाऊ म्हणून बोलवलं नसून स्वतःच्या बदनामीला घाबरून तुम्ही आम्हाला बोलवलंय. किती दिवस आम्हाला आमच्या पायात पाय घालून पाडा? जोपर्यंत आमच्या ताकद आहे भैयासाहेब, तोपर्यंत आम्हीही लढू. कोणाशी? म्हणजे तुम्ही आमच्या विरोधात जाणार तर ठीक आहे. तर मग बघूया या शहरात तुम्ही स्वतःची ओळख कशी काय निर्माण करू शकता. आम्ही काय करू शकतो याची तुम्हाला कल्पना आहेच. आजही आमच्या शब्दाला मान आहे. ठीक आहे भैयासाहेब. एवढी चॅलेंजेस आम्ही स्वीकारली, त्यात अजून एक चॅलेंज. आम्ही लढू शेवटपर्यंत, आणि तेही कोणाच्याही मदतीशिवाय. आम्हाला असं वाटतं तुमचं बोलून झालं असेल तर तुम्ही हां बोला सर. साक्षी, इतके दिवस झाले पण अजून तुझ्याकडून काहीही खबर मिळालेली नाही. सर माझे प्रयत्न सुरू आहेत. नुसते प्रयत्न उपयोगाचे नाही आहेत साक्षी. आय वॉन्ट रिझल्ट्स. साक्षी, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. राज ज्या लोकांबरोबर काम करतोय ते लोक एका मोठ्या आतंकवादी हल्ल्याच्या तयारीत आहेत. त्यांचा हा कट वेळीच उघडकीस नाही आणला तर मोठा अनर्थ होईल. तुला कळत नाहीये का? हे बघा सर, ज्या गोष्टीचं तुम्हाला टेन्शन आहे ना, तितकंच मलाही टेन्शन आहे. पण सर, माहिती काढण्यासाठी काही लिमिट्स आहेत ना. हे बघ साक्षी, तू मला आजच्या आज येऊन भेट. सर पण कसं शक्य आहे? राजला संशय आला तर? हे बघ साक्षी, तिथून कसं बाहेर पडायचं ते तू ठरव. बी स्मार्ट. पण आपल्याला आज भेटणं गरजेचं आहे. ठीक आहे, मी प्रयत्न करते. बरं, भेटायचं झालं तर कुठे भेटायचं? हे बघ, तू फक्त तिथून बाहेर पड. तुला कुठे आणि कसं भेटायचं ते मी सांगेन. ठीक आहे सर, बाय. बाय. म्हणजे तुम्ही आमच्या विरोधात जाणार तर बघूया या शहरात तुम्ही स्वतःची ओळख कशी काय निर्माण करू शकता. आम्ही काय करू शकतो याची तुम्हाला कल्पना आहेच. आजही आमच्या शब्दाला मान आहे. गाड़ी रुकाओ रुकाओ गाड़ी. अरे अरे विक्रम, अरे विक्रम, एवढ्या रात्री इथे काय करतोयस? आणि तुझी गाडी कुठे आहे? अरे काय यार, त्याची गाडी बंद पडली असणार म्हणून तो असा रस्त्याने चाललाय. नाहीतर विक्रमादित्याला असं रस्त्याने चालताना कधी पाहिलंयस? एक मिनिट. पराल, तू इथे भेटलास. अरे आम्ही सगळे पब मध्ये चाललोय. तू पण चल विक्रम. अरे चल यार, लेट्स एन्जॉय. नाही, तुम्ही जा. आम्ही नाही येऊ शकणार. आमच्या बरोबर नाही येणार आहेस? हं? मग एवढ्या रात्री चाललास कुठे? हा, तो आमचा प्रश्न आहे, नाही का? अरे विक्रम, काय झालंय? काय तुला काही टेन्शन आहे का? एनी प्रॉब्लेम? पब आणि नाईट लाईफ या गोष्टी आता आमच्यासाठी उरलेल्या नाही आहेत. आम्ही त्या सोडून दिल्या, आणि त्याचबरोबर आम्ही आमचं घरही सोडलंय. हे लुक ॲट दॅट. कोण बोलतोय हे? राजे विक्रमादित्य. विक्रमादित्य, एक तर तुम्ही आमच्याशी खोटं बोलताय, नाहीतर हे प्रचंड पेलेले आहेत.
तुला काय वाटलं तू घर सोडल्यास हे जे सांगतोयस त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवणार हा? आम्ही खरं सांगतोय, तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, नाही तर तुमची मर्जी. विक्रम तू खरंच घर सोडलेस? हो. मग आता तू कुठे राहतोस आणि काय करतोयस काय? सध्या तरी आम्ही राहण्याची जागा आणि नोकरी शोधतोय. अरे पण तू घर का सोडलंस? देवयानीचं प्रेम मिळवण्यासाठी. विक्रम तुझी तब्येत तर ठीक आहे ना? हा? की कुठल्या तरी पिक्चरची एखादी मस्तपैकी स्टोरी रंगून आम्हाला सांगतोयस? ऐका विक्रमादित्य राजे शिर्केंनी देवयानीसाठी घर सोडलंय. ती देवयानी जिला तुम्ही कधीतरी फसवलं होतं. हॉटेलमध्ये एक रात्र सुद्धा घालवली होती. मला वाटतं तुम्हाला आणखीन काही रात्री घालवायच्या आहेत. देवयानीबद्दल पुन्हा अवाक्षर बोललेलं आम्ही खपून घेणार नाही. देवयानी ती मुलगी आहे जिच्यावर आमचं प्रेम आहे आणि जी आमची होणारी बायको आहे. पुन्हा जर तिच्याबद्दल काही वाईट बोललास तर यापेक्षा वाईट अवस्था आम्ही तुझे करू. लक्षात आलं? आणि तुमच्यासारख्या फालतू मित्रांची आम्हाला गरज नाहीये. राहू दे तुझ्यासारख्या मित्रांची पण आम्हाला आता गरज नाही राहिली. आता राहिलायच तरी कोण आता? ना राजे शिर्के ना कंपनीतला MD. होय की नाही रे? याच्यासारख्या रस्त्यावरच्या भिकाऱ्याची कोणाला गरज आहे? पैसे नाही खिशात आणि पब आणि डिस्को आउटडेटेड झालेत म्हणे. चला रे आपल्याला उशीर होतोय. ड्रायव्हर गाडी स्टार्ट करा. नमस्कार सर मी राम पालव तुमच्याच कंपनीमध्ये स्टोअरला कामाला आहे. काय काम होतं? सर मी विचारणं चुकीचं आहे पण आता तुमचे मित्र जे बोलत होते ते खरं आहे? खरंय. सर मग इतक्या रात्री तुम्ही कुठे जाणार? माहित नाही. बॅग घेऊन एखाद्या मित्राकडे जागा शोधा किंवा माहित नाही. सर तुम्हाला माझ्या घरी बोलवण्याची माझी लायकी नाहीये पण विनंती करतो सर माझ्या घरी या ना तुम्ही प्लीज. सर फक्त आजच्या रात्रीपुरतं आलं तरी चालेल. नाही आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाहीये. सर तुम्हाला जरी त्रास द्यायचा नसला ना तरी तुम्हाला माझ्या घरी यावंच लागेल. सर मी तुम्हाला एकट्याला सोडून नाही जाणार. नाही मान्य आहे माझं घर छोटं आहे पण तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागेल. आणि हो सर मी ज्या घरात राहतोय ना ते घर तुमचंच आहे. तुम्हीच आम्हाला दिलंय त्यामुळे तिथे राहायला काहीच हरकत नाही ना. सर प्लीज सर नाही म्हणू नका. चला ना सर प्लीज. राम चला तुम्ही. ठीक आहे आम्ही येतो. या. बस बसता सर. ठीक आहे. राज मला ना थोड्या वेळासाठी बाहेर जायचं होतं. बाहेर? अं, आत्ता? तू काळजी नको करूस मी लवकर परत येईन. हो पण जायचंय कुठे? मेल्स चेक करायचे होते. सायबरमध्ये जायचं आहे. अच्छा ठीक आहे पण लवकर ये आणि काळजी घे. हं?
रणवीराचे हे काय एकटेच आलात? आदित्यराजे कुठे आहेत? त्यांना आणायला गेला होतात ना? काय झालं? ते आले नाहीत का? आदित्यराजे येणार नाहीत साईमा. स्वतःला समजवा. असं समजा की तुमची दोन्ही मुलं मेली, एकच जिवंत आहे. रणवीराजे काय बोलताय तुम्ही? हे एका आईला तुम्ही हे सांगताय? मग काय करणार? ते देवयानीच्या प्रेमात एवढे बुडालेत की त्यांना कुणाची पर्वा नाही, अगदी तुमची सुद्धा नाही. तुम्ही त्यांना फोन लावून द्या, आम्हाला त्यांच्याशी बोलायचंय. नाही, त्याची अजिबात गरज नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही लढाई आदित्यराजे हरणार, किंबहुना आम्हीच त्यांना हरवणार. रणवीर, हे बघ साक्षी, तुला दिलेलं काम खूप कठीण आहे याची कल्पना आहे मला, पण काही झालं तरी तुला ते पार पाडावंच लागेल. सर, त्या अतिरेक्यांबद्दलची माहिती आपल्याला फक्त राजकडूनच मिळू शकते आणि म्हणूनच मी त्याला माफीचा साक्षीदार बनवण्याचा खूप प्रयत्न करते. पण राजच्या बाबतीतलं तुम्ही मला दिलेलं वचन विसरला तर नाही आहात ना? नाही विसरलोय. एकदा का राज माफीचा साक्षीदार झाला की त्याला या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्याची जबाबदारी माझी. ठीक आहे, मी लवकरच तुमच्याकडे कुठली तरी बातमी पोहोचवेन. कधी देणार आहेस? इतके दिवस झाले तुला इथं येऊन, पण आजवर एकही ठोस इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली नाहीयेस. एवढ्या दिवसात काहीतरी घडलं असेल की नाही इथे? हो हो वागळे सर, राजवर हल्ला झाला होता. काय? राजचा बॉस स्ट्रायकर, त्याने खरं तर राजच्या सगळ्या कुटुंबाला मारलं होतं आणि आता तो राजला आणि मलाही मारायला आला होता. पण आम्ही दोघेही कसेबसे त्याच्या तावडीतून निसटलो आणि मध्यंतरी तर हाच स्ट्रायकर राजच्या गावातला पोस्टमन म्हणजे हेरम उपासनी बनून आमच्या घरी आला होता राजला शोधण्यासाठी. आणि तेव्हा त्याच्या बोलण्यावर मी सुद्धा विश्वास ठेवला. आणि वागळे सर, तुम्ही जे म्हणताय ना की अतिरेक्यांचा जो कट रचला जातोय, मला असं वाटतंय त्यात स्ट्रायकरचा नक्कीच हात आहे. साक्षी, मला हा स्ट्रायकर हवाय कुठच्याही परिस्थितीत. तू काहीही कर, पण राजच्या मोबाईल मधून या स्ट्रायकरचा नंबर मला मिळवून दे. पुढं काय करायचं ते मी बघतो. ठीक आहे. मला कल्पना आहे तुला दिलेली जबाबदारी खूप कठीण आहे. अनेक अडचणी येतील, पण हार मानू नकोस. अनेक लोकांचे जीव तुझ्यावर अवलंबून आहेत हे लक्षात घे. सो बी अलर्ट अँड टेक केअर ऑफ युअरसेल्फ. सर, तुम्ही माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ती मी पार पाडण्याचा नक्की प्रयत्न करेन. चल, तुला सोडतो. नाही वागळे सर, ते माझ्यासाठी रिस्की होईल. तुम्ही निघा. येस. या ना, या घ्या. येईल काय रे एवढं अडखळ होतस? अरे एवढं घोडं झालं तरी घरात येड्यावर होता, कळत नाही तुका? हा, लगीन झाल्यावर उद्या असंच वागतेलस तू? आणि काय माका किती वाजता येते म्हणून सांगितलंस तू? म्हणून मी जेवण लवकर करू घेतले. हा, हो हो, काय करतस तू आता? काय त्या जेवणाचा उपयोग आहे? तू इल्याबरोबर तुका गरम गरम खाऊ खोया म्हणून मी आपल्या गडबडीने जेवण केले. हा, तर तुझी येण्याची ही वेळ. आता तर जेवण सगळा थंडगार झाला. काय सांगा तुका अक्कल हा काय? आता मी उशिरा का आलो ते तरी विचारणार आहेस का? आता रोजच्या पेक्षा वेगळी थाप काय असतली तुझी? यो कोण? नाक्यावरचो मावाले मित्र असतलो. काहीतरीच काय बडबडतेस? अगं हे विक्रमादित्य राजे शिर्के, राजे शिर्क्यांचं धक्तो झील. माझ्या म्हातारीची काय चेष्टा करतेस की काय? खरंच
माफ करा हं. हो माझा राम उशिरा आला ना का मला अशी काळजी वाटते म्हणून मी म्हटलं माफ करा. तुमची रामबद्दल वाटणारी काळजी आम्ही समजू शकतो आई, पण आज त्याला उशीर होण्यामागचं कारण आम्ही आहोत, तेव्हा तुम्ही त्याच्यावर ओरडू नका प्लीज. ते जाऊ दे हो, पण त्या निमित्ताने तुमचे पाय आमच्या गरीबाच्या घराला लागले. आहे अगं, आता तू बोलतच बसणार आहेस की जेवायला पण वाढणार आहेस? हे बघ, साहेबांना खूप भूक लागली, ते इथेच जेवणार आहेत आणि इथेच राहणार आहेत, कळलं? खरं काय हो, तुम्ही आज इथेच राहणार आमच्याकडे आणि जेवणार सुद्धा आमच्याकडे? आणि बरं झालं आल्यासारखे आई, बरे आई, काय. आई, तू आधी जेवणाचं बघ, नंतर शांतपणे त्यांच्याशी गप्पा मार. होय होय होय, मी आता वाण्याकडे जाऊन ना लोणच्याची बाटली घेऊन येते. हा येते हा. सॉरी सर, माझी आई म्हणजे ना, नशीबवान आहेस राम, एवढं तुझ्यावर प्रेम करणारी आई तुला मिळाली. सर या ना, द्या बॅग या. ठीक आहे, हो बस. बाबा कुठे आहेत? त्यांना नाही जेवायचं का? अहो रात्रीच्या वेळी हल्ली बाबा जेवतात कुठे? एखादं फळ दूध आणि औषधं घेतात आणि झोपतात. खरं तर मी म्हटलं त्यांना घासभर दैवात तरी खा, नाहीच म्हणाले. पण बरंच आहे, या वयामध्ये जरा जिभेवर नियंत्रण असायलाच हवं, नाहीतर 1760 आजार मागे लागतात. देऊ काय? अगं जेव ना, तुझ्या आवडीची भाजी केली आहे, चल जेव चल. नको आई, भूक नाही आहे, पोटात कसं तरीच होत आहे. देव तुला बरं नाही वाटत आहे? अगं मग आधी सांगायचं नाहीस का? तेव्हा ना औषध आणलं असतं आपण. अगं नाही, म्हणजे एवढं काही होत नाहीये. ते संध्याकाळी थालीपीठ खाल्लं होतं ना, म्हणून पोट जरा जड झालं, तेवढंच. काळजी नको करूस. नक्की थालीपीठामुळे जड झालंय ना, का आणखीन काही? म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? पोटात काहीतरी होतंय एवढंच बोलले ना मी. आई आता मला जेवायची इच्छाच नाहीये, मी नंतर जेवेन. देऊ का देऊ? तिला काय झालं? ते ताट द्या. आपल्या घरात ना कोण कसं वागेल याचा भरोसा नाही, जो तुम्हा आपल्याच विश्वात असतो. मला माहिती देऊ का जेवत नाही ते, पण अभिलाषा तू समजतेस ना तसं काहीच नाहीये. आणि मुळात बोलताना 10 वेळा विचार करावा. आपल्या बोलण्यामुळे समोरच्याला वाईट नाही ना वाटणार याची काळजी घ्यावी. त्यामध्ये म्हणा मी तुला काय सांगतोय. बरोबर, नेहमी मीच चुकते ना. आणि तिच्या न जेवण्याचं कारण तुम्हाला कसं माहिती? तिने सांगितलं वाटतं. अभिलाषा बास आता. वहिनी अगं, देऊला कदाचित विक्रमची काळजी वाटत असेल. तो जेवलाय नाही जेवलाय म्हणून कदाचित तिलाही भूक नसेल. खूप प्रेम आहे ना त्या दोघांचं एकमेकांवर. हो, अगदी पतिव्रताच आहे ना. पण नक्की विक्रम तिच्याशी लग्न करणार आहे का? का त्याच्या विचारात ही आयुष्यभर उपाशी राहायची? अभिलाषा तू काय बडबडतेस? बरं राहिलं, जेवून घ्या. उगाच जेवणावर राग नको. वहिनी भाजी वाढू?